Today's topic is capacitive braking. In the last lecture we saw there are so many problems occur on the circuit breaker when we are separating the contacts, means fixed contacts separate from the moving contact. Okay, the problems occurs are triple RV, means rate of rise of recovery, restriking voltage and current chopping. This is the third problem, that is capacitive braking. Okay, we know that transmission line having some inductance and some capacitance. Okay, and there is also resistance which is negligible. Negligible means it is very small as compared to inductance and capacitance. Okay, and we are also connecting capacitor bank to improve the power factor of our system. So when we are going to disconnect this capacitor bank from our system, what will be happen? So see here. Now see here, opening of an unloaded transmission line. This is the example of the capacitive braking. की अनलोडेड जर ट्रान्समिशन लाईन असेल जी तेव्हा तुम्ही ओपन करता, ठीक आहे. डिस्कनेक्टिंग अ कॅपॅसिटर बँक यूज्ड फॉर द पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट. ओके, सो suppose this is your generator, this is your transmission line, this is inductance of transmission line, and this is the capacitance. Suppose this is your circuit breaker, and suppose this is the equivalent capacitor of your capacitor bank. Okay, so now suppose fault is occur on this side. Suppose this side fault is occur. Okay, so what will happen? This सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट्स सेपरेट्स. ओके, ओपन म्हणजे सर्किट ब्रेकर काय होणार, इथे ओपन होणार आणि व्होल्टेज अक्रॉस दिस सी बी इज व्ही आर आणि व्होल्टेज अक्रॉस द जनरेटर व्ही जी. नाऊ सपोज सर्किट ब्रेकर ओपन ॲट द इन्स्टंट व्हॅन कॅपॅसिटिव्ह करंट इज झिरो. आता नॉर्मली सर्किट ब्रेकर केव्हा ऑपरेट होतो, जेव्हा त्याचा नॅचरल करंट झिरो येतो त्यावेळेला सर्किट ब्रेकर इझिली आपण डिस्कनेक्ट करू शकतो. ओके, म्हणजे त्यावेळेला जे मीडियम आहेत आपले SF6 गॅस, वॅक्यूम, एअर, ऑइल, ते त्यावेळेला अशा प्रकारे ॲक्ट करतात की करंट झिरो होईल. ओके, आणि आर्क एक्सटिंग्विश होईल. सो सपोज आता हा सर्किट ब्रेकर आहे तो ह्या पॉईंटला ॲट पॉईंट 1, दिस इज द ग्राफ. ओके, ह्या पॉईंटला झिरो आहे कॅपॅसिटिव्ह करंट. सी बी ओपन ॲट इन्स्टंट when capacitive current is 0 at point 1. ओके, कॅपॅसिटरमधला करंट काय इथे सांगितलं आहे, 0 आहे. ओके, नाव ॲट दॅट इन्स्टंट जनरेटर वोल्टेज इज इक्वल्स टू मॅक्स, दॅट इज BGM. आता इथे जेव्हा कॅपॅसिटर, ही जी सर्किट डायग्राम आहे ह्याच्यामध्ये बघा, हा कॅपॅसिटर ओपन झाला बरोबर आहे, आधी हा कनेक्टेड होता, त्यावेळेला ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असणार, जे VGच्या अक्रॉस व्होल्टेज आहे, जे जनरेटरचं व्होल्टेज आहे तेच व्होल्टेज कॅपॅसिटरच्या अक्रॉस असणार बरोबर, म्हणजे VG प्लस. ओके, आणि हे कॅपॅसिटिव्ह आहे, सो काय असणार आहे, इट लॅग्स द करंट बाय 90 डिग्री, म्हणजे व्होल्टेज लॅग करणार आहे. कॅपॅसिटिव्ह आहे ना सिस्टीम, सो कॅपॅसिटर आहे, सो लॅग द व्होल्टेज बाय 90 डिग्री. नाव ड्यू टू ओपनिंग ऑफ सम चार्ज ऑन द लाईन एंड ऑफ द लाईन B, सो द कॅपॅसिटर चार्ज ॲट BGM. तेच की तिकडे कॅपॅसिटर चार्ज काय होतं, बीला होतं. सो ॲट द एंड ऑफ पॉईंट ए जनरेटर गिव्स नॉर्मल व्हेरिएशन. ओके, आता हे मी तुम्हाला इकडे मागच्या डायग्राममध्ये नीट समजावून. ओके, आता तोच ग्राफ इथे काढलेला आहे मी, फक्त थोडंसं सुटसुटीत आहे. ओके, सो आता हे काय तुमचा करंट आहे आणि हे सिस्टीमचं व्होल्टेज आहे. ओके, आता ॲट इन्स्टंट T1ला काय होतं, सपोज करंट काय झाला आहे, 0 झाला. आता जर तुमचं तुमचा जो सर्किट ब्रेकर आहे त्याच्यामध्ये जे पण आपण मीडियम वापरले त्याची जर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली असेल तर काय होईल, आर्क परत फॉर्म नाही होणार बरोबर, आणि म्हणजे तिकडे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज वगैरे होण्याचा काही जर इश्यू नसेल तर काय होणार, आर्क एक्सटिंग्विश होईल, सो काही प्रॉब्लेमच नाही. पण आता आपण असं धरून जाऊया की डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तेवढी पॉवरफुल नाही आहे. सो व्हॉट विल हॅपन की तुमचं व्होल्टेज इथून परत रिस्ट्राईक होते. आता ह्या इन्स्टंटला काय आहे की करंट तुमचा 0 झाला बरोबर,
पण सिस्टीम व्होल्टेज काय असणार, व्ही जी एमच असणार. म्हणजे जनरेटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे तेवढंच हा जो कॅपॅसिटर आहे इथे बघा, ही तीच सिस्टीम आहे. हा जनरेटर आहे, ही इंडक्टन्स कॅपॅसिटन्स आहेत सिस्टीमची, सर्किट ब्रेकर आहे, इथे एक कॅपॅसिटर आहे. ओके, आता जेव्हा सर्किट ब्रेकर ओपन होईल तेव्हा हे व्होल्टेज काय असणार, व्ही एमच असणार. जेवढं तुमच्या जनरेटरचं व्होल्टेज आहे किंवा ह्या कॅपॅसिटर इथलं व्होल्टेज आहे तेवढंच असणार, व्ही एम असणार. बरोबर. सो आता काय होणार, हे प्लस मायनस, हे प्लस व्होल्टेज आहे. बरोबर आहे. आता जर रिस्ट्राईक झालं परत T1ला तर काय होणार, हे दोघं काय प्लस आहे मायनस आहे म्हणजे ते झिरो झालं. बरोबर आहे. T1ला इथे काय झालं आहे, करंट झिरो झाला आहे तुमचा T1 इन्स्टंटला. T2 इन्स्टंटला काय होतं आहे की जर करंट परत रिस्ट्राईक झाला, ही नंतरची कंडिशन आहे की जर तुमची आर्क परत हे झाली, सपोज जर आर्क तिथे परत प्रोड्यूस झाली इथे, तर आर्क जर इथे प्रोड्यूस झाली तर काय होणार आहे, आता इथे व्ही एम हे व्होल्टेज तर चेंज नाही होऊ शकत ना कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं, कारण की हे डिस्कनेक्ट झालेलं आहे. ओके, आता जेव्हा परत कनेक्ट होईल तेव्हा काय होणार की हे व्होल्टेज प्लस हे व्होल्टेज असं मिळून ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज असणार. इथे काय असतं, पीक व्होल्टेज असतं ना, 2 टाइम्स पीक व्होल्टेज असतं. म्हणून ते काय झालं, इथे काय होतं, व्ही एम होतं. सो ते काय होतं, 2 व्ही एम होतं. ओके, ते 2 व्ही एम झालं तर ह्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय होणार आहे, 3 व्ही जी एम होणार. 2 व्ही एम प्लस हे व्ही एम, ते काय झालं, 3 व्ही एम. ओके, सो नेक्स्ट इन्स्टंटला काय असणार आहे, हे 3 व्ही एम कॉन्स्टंट. आता हे कधी आहे कॉन्स्टंट, जेव्हा हे जे सिस्टीम व्होल्टेज आहे निगेटिव्ह ऑन पॉझिटिव्ह आहे, हा जो करंट आहे सिस्टीममधला तो जेव्हा पॉझिटिव्हला जातो. आता सिस्टीममधला करंट जेव्हा पॉझिटिव्हला जाईल, सिस्टीममधला करंट जेव्हा पण पॉझिटिव्हला जातो तेव्हा परत काय होणार, हे आता कनेक्ट झालं आहे ना, मग हे 3 व्ही जी एम झालं, हे व्ही एम हे व्ही एमच आहे. मग ह्या दोघांची ॲडिशन काय येणार परत, 4 व्ही एम व्ही जी एम. मग ते 4 व्ही जी एम कुठे असणार, तुमचं व्ही आर आहे. 4 व्ही जी एम काय आहे, व्ही आर आहे. मग हे जाणार 4 व्ही जी एम. ओके, कळतं आहे. म्हणजे ह्याच्या अक्रॉस आहे, तुम्हाला समजतं ना की ही जी हे जो करंट दिला आहे तुम्हाला, ह्या करंट जेव्हा झिरो होतो तेव्हा तुमचं कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय आहे, व्ही जी. इथे व्ही जी एम आहे, व्ही एम आहे, किंवा असं धरा की व्ही एम आहे. ओके, ते कॉन्स्टंटच राहणार कारण की ते डिस्चार्ज नाही होऊ शकत आहे. ठीक आहे. T2 इन्स्टंटला काय होतं आहे की करंट आहे तो निगेटिव्ह आहे. बरोबर, करंट निगेटिव्ह आहे. मग त्यावेळेला हे व्होल्टेज काय होतं, इथे व्हॅनिश होतं आहे. त्याच्यानंतर T2 इन्स्टंटला काय होतं आहे की हे व्होल्टेज प्लस हे व्होल्टेज म्हणजे व्ही एम असतं ते. मग हे व्ही एम प्लस आहे, हे व्ही एम मायनस होतं तिथे, हा मायनस आहे ना साईन, सो इथे मायनस होतं व्ही एम. मग हे काय होणार, दोघांची ॲडिशन 2 व्ही एम. ओके, त्याच्या नेक्स्ट इन्स्टंटला टी प्लसला हा जेव्हा इथे पॉझिटिव्हला जातो तेव्हा पॉझिटिव्हला गेल्यावरती काय होणार, परत इथे हे जे आहे 2 व्ही एम आणि हे व्ही एम, हे काय होणार 3 व्ही एम, आणि हे व्ही एमच आहे. मग ह्यांना बॅलन्स करायला हा काय असणार आहे, 4 व्ही जी एम. अशा प्रकारे हे इन्क्रीज होतच राहतं. ठीक आहे, म्हणजे 4 व्ही जी एम, त्याच्यानंतर इंटू 2 8 व्ही जी एम किंवा व्ही एम. ओके, सो दिस इज व्हेरी डेंजरस. सो आणि हे जे व्होल्टेज आहे किंवा ही जर कॅपॅसिटिव्ह बँक आहे ती जर तुमच्या सिस्टीमच्या जवळ असेल, तुमच्या सबस्टेशनच्या जवळ असेल, ठीक आहे, तर इट इज व्हेरी डेंजरस की ह्याचं करंट कंटिन्युअसली ह्याचं व्होल्टेज जे अक्रॉस आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज ते कंटिन्युअसली वाढत जातं. ठीक आहे, सो हे प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, रेझिस्टन्स स्विचिंग करतो सिस्टीममध्ये. ठीक आहे, सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण रेझिस्टन्स स्विचिंग बघूयात. ओके.